तर मुलांना मागच्या तासामध्ये आपण कम्प्युटर नेटवर्कसाठी लागणारी साधनं बघितली. त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची माहिती घेतली आपण. हार्डवेअरमध्ये कम्प्युटर केबल्स आणि नेटवर्क इंटरफेस कार्डची गरज असते आणि सॉफ्टवेअरमध्ये नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम प्रोटोकॉल आणि नेटवर्क ड्रायव्हरची आवश्यकता असते. तर मग आज आपण नेटवर्कमधील दोन अतिशय महत्त्वाचे घटक म्हणजे सर्व्हर आणि क्लायंट ह्या दोन गोष्टी बघणार आहोत. तर नेटवर्कमध्ये सर्वात प्रगत आणि वेगवान कम्प्युटरला काय म्हणतात? सर्व्हर असं म्हणलं जातं. त्याची माहिती साठवण्याची क्षमता आणि वेग खूप जास्त असतो. बघा इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं, इथे काय दाखवलेलं आहे? सर्व्हर दाखवलेला आहे आणि त्याची काय सांगितले तुम्हाला की क्षमता आणि वेग खूप जास्त असतो. सर्व्हरवर महत्त्वाचे सॉफ्टवेअर प्रोग्राम आणि माहिती साठवली जाते आणि सर्व्हरवरील प्रोग्राम आणि माहिती नेटवर्कमधील इतर कम्प्युटर्सना वापरता येते. तर मग सर्व्हर कशाला म्हणतात? की नेटवर्कमधील सर्वात प्रगत आणि वेगवान कम्प्युटरला सर्व्हर असं म्हणतात. आणि मग क्लायंट कशाला म्हणतात? तर सर्व्हर सोडून जे बाकीचे संगणक जोडलेले असतात त्याला काय म्हणलं जातं? त्यांना क्लायंट असे म्हणतात. म्हणजे इथे बघा डायग्राममध्ये हा सर्व्हर आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे संगणक जोडलेले आहेत किंवा जी साधनं जोडलेली आहेत नेटवर्कमध्ये त्यांना काय म्हणलं जातं? क्लायंट्स असं म्हणलं जातं किंवा यालाच काय म्हणतात? नोड असं सुद्धा म्हणतात. की हे जे क्लायंट्स आहेत, हे नोड आहेत, हे सतत सर्व्हरच्या संपर्कात असतात आणि या सर्व्हरकडून ह्या क्लायंटला काय केलं जातं? आवश्यक ती माहिती पुरवली जाते. येतंय लक्षात? म्हणजे सर्व्हर कशाला म्हणायचं आणि क्लायंट कशाला म्हणायचं? तर नेटवर्कमधील सर्व्हर व्यतिरिक्त इतर संगणकांना नोड किंवा क्लायंट असे म्हणतात आणि क्लायंट सतत सर्व्हरच्या संपर्कात असतात. आता बघूया आपण सर्व्हरचे प्रकार. सर्व्हरचे प्रकार तुम्हाला इथे खाली सांगितलेले आहेत. एकूण 4 प्रकार आहेत. डेटाबेस सर्व्हर आहे, ॲप्लिकेशन सर्व्हर आहे, वेब सर्व्हर आहे, मेल सर्व्हर आहे. तर त्या सर्व्हरवर कुठल्या प्रकारची माहिती साठवल्या जाते त्यानुसार त्याचे प्रकार ठरवलेले आहेत. आता पहिला आहे तो डेटाबेस सर्व्हर. डेटाबेस सर्व्हरमध्ये प्रचंड प्रमाणात माहिती साठवली जाते. या माहितीचा वापर नेटवर्कमधील सर्व कम्प्युटर्सना करता येते. यासाठी सर्व्हरमध्ये डेटाबेस प्रोग्राम असतो. उदाहरणार्थ MS ॲक्सेस. आता हे डेटाबेस सर्व्हर कुठे वापरले जातात? तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्याची आवश्यकता असते अशा ठिकाणी, म्हणजे रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टँड असेल, तर अशा ठिकाणी आरक्षणासाठी, रेल्वे आरक्षणासाठी, बस स्टँडवर आरक्षणासाठी या सर्व्हर्सचा वापर केला जातो. या सर्व्हरला बॅक एंड सर्व्हर असंही म्हणतात. डेटाबेस सर्व्हरलाच काय म्हणतात? बॅक एंड सर्व्हर असंही म्हणलं जातं. आता दुसरा प्रकार आहे ॲप्लिकेशन सर्व्हर. आता नावावरून तुम्हाला लक्षात येतं की या सर्व्हरवर ॲप्लिकेशन प्रोग्राम साठवलेले असतात. नेटवर्कमधील सर्व कम्प्युटर्स या प्रोग्रामचा वापर करू शकतात. ॲप्लिकेशन सर्व्हरला फ्रंट एंड सर्व्हर असंही म्हणतात. बघा, डेटाबेस सर्व्हरला काय म्हणतात? बॅक एंड सर्व्हर असंही म्हणलं जातं आणि ॲप्लिकेशन सर्व्हरला काय म्हणलं जातं? फ्रंट एंड सर्व्हर. आता तिसरा प्रकार आहे वेब सर्व्हर. या सर्व्हरमध्ये सर्व माहिती वेब पेजेसमध्ये साठवलेली असते. इंटरनेटने जोडलेल्या कम्प्युटर्सना हा सर्व्हर त्यांच्या मागणीनुसार वेब पेजेसच्या स्वरूपात माहिती पुरवतो. आणि चौथा आहे मेल सर्व्हर. या सर्व्हरवर मेल पाठवण्यासाठी लागणारे प्रोग्राम साठवलेले असतात. अशा प्रकारे ह्या सर्व्हर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती साठवलेली असते आणि त्या माहितीच्या प्रकारानुसार ह्या सर्व्हर्सचे प्रकार इथे पडलेले आहेत. तर बघा, इथे आपण आज सर्व्हर आणि क्लायंट याबद्दलची माहिती बघितलेली आहे.